जर आम्ही रजिस्टर केलं काय पॉवर्स येतात या ALM कडे? अगदी खरं सांगायचं तर काहीही पॉवर्स नाहीयेत Okay. ALM ला. त्यांना ज्यात सुरुवातीला थोडंसं होतं, म्हणजे आम्ही काही सांगितलं ब्युटिफिकेशन, त्यांना प्लॅन दिलेला आहे ब्युटिफिकेशन, दे यूज टू अप्रूव्ह दॅट प्लॅन. आम्ही थोडंसं काय करायचो, पण आता फक्त सॉलिड वेस्ट सेग्रिगेशन ही एकच पॉवर ALM ला आहे. वाईट वाटतं की एवढं सिटीजन्स एकत्र आल्यानंतर त्यांना दुसरी काही पॉवर नाहीये. पण ऍज अ प्रेशर ग्रुप, कारण एक ALM म्हटलं की एक वोट बँक झाली, तर ऍज अ वोट बँक किंवा प्रेशर ग्रुप तुम्हाला वाटतं की येस तसं आपण त्याला यूज करू शकतो की ऍटलिस्ट त्या अर्थाने तरी त्यांच्यावर प्रेशर येईल आणि ते लोक आपलं ऐकून कामं करतील? हा एक प्रश्न आहे जेन्युइन, की कारण आपण सामान्य माणूस कधी हा विचार करत नाही की अरे आपण वोटर्स आहोत, बरोबर, इलेक्शन सोडलं तर. सो अशा प्रकारे करता येईल का की आपला वॉर्ड आहे की बाबा इकडे 6 ALM आहेत, कामं नाही गेली तर वोट देणार नाही? होतं ते थोडंसं होतं फरक? होतं, नक्की होतं. आता एवढे वर्ष आम्ही 23 वर्ष जवळजवळ करतोय, 3-4 इलेक्शन झाली त्याच्यामध्ये. कॉर्पोरेशनच मी बोलतो, बाकीचं नाही. पण कॉर्पोरेशन मध्ये काँग्रेसचा कॉर्पोरेटर होता, मनसेचा होता, शिवसेनेचा होता, सगळे होते. पण प्रत्येक जणांनी आम्हाला सपोर्ट दिला, प्रत्येकाने आम्हाला सपोर्ट दिला. असं कधीच नाही झालं की गेल्या वेळेला हा होता आता हा आहे म्हणून ते त्यांची माणसं आहेत किंवा काय, असं कधीच नाही झालं. बिकॉज तुम्ही एकत्र होता. बरोबर. आज 36 सोसायटीज राईट, का 5 गल्ल्या एकत्र आल्यावर म्हणजे एकट्या माणसाला सिरियसली नाही घेणार, पण एवढ्या लोकांना तर सिरियसली घ्यावं लागणार. का विचारते, कारण कुठेतरी एक आयडिया, कॉन्सेप्ट जी तुम्ही करता ही चांगली आहे, आणि हेच या पॉडकास्टचं कारण आहे की प्रत्येक ज्या लोकांना ALM माहित नाहीये काय आहे, बघा आपल्या आपल्या एरियामध्ये तुम्हीच बनवा, कारण ह्याला कोणी कॉमन लिडरशिप आली की करप्शन येतं. आपण बघितलंय, कोणीतरी वर गेलं की मग तो एक्सप्लॉइट करायला लागतो. सो म्हणून हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की एकदा तुम्ही ALM फॉर्म केली की कॉर्पोरेटर असो का जे काही BMCचं गव्हर्नमेंट ऑफिस असो, ते तुमचं ऐकतात आणि पार इम्प्लिमेंटेशन लेवल पर्यंत ऐकतात. खरंय. आम्ही ALM साठी कन्सेप्ट हे केलं की ALM हे ऑफिशियली BMCच्या अंडर येतो. ओके, सो बाकीचे असे रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन्स जे फॉर एक्झाम्पल पोलीस अथॉरिटी किंवा जे ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यांना अजून हा ALMचा कन्सेप्ट माहित नाहीये किंवा रादर दॅन इट्स नॉट रिकॉग्नाइज्ड. बट BMCच्या अंडर रजिस्ट्रेशन आल्यामुळे आम्ही हा ALMचा वी हॅव एक्सटेंडेड इट टू पोलीस ऑल्सो. ओके, आम्ही स्वतः जाऊन जे गरजुल्यांसाठी DCP जाऊन बोललेलो आहे, त्यांनी आमच्यासाठी मदत केलेली आहे. त्यांना ALM अजून काय माहित नाहीये. ओके, टू बी व्हेरी ऑनेस्ट, पोलिसांना ALM माहित नाहीये. त्यांना कन्सेप्ट माहिती असेल की त्यांना वाटते की हे रेसिडेंट्स असोसिएशन आहे आणि तो फोकस आमच्यासाठी आहे. एक लक्षात ठेवा की जेव्हा ALM येतो तेव्हा रेसिडेंट्स एकत्र येतात, दॅट इज कॉल्ड नंबर्स. जेव्हा तुम्ही नंबर्स दाखवतात की एवढे लोक समोर येतात ते इश्यू सॉल्व्ह करायला, दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. येस, ट्रू. सो इम्पॅक्ट हा नंबर्स मध्येच येतो. एक्झाम्पल तुम्हाला ALMचं मी नॉट रिस्ट्रिक्टेड टू शिवाजी पार्क किंवा माहीम सांगतो. मलाबार हिलचा जो सिटीजन्स फोरम आहे, तिकडे लास्ट वर्षी जेव्हा कोस्टल रोड झाला, कोस्टल रोड मध्ये BMCने अंडरग्राउंड पार्किंगसाठी स्टार्ट केलेलं काम. दे हॅव इन्व्हेस्टेड इन सम अमाउंट ऑफ मनी ऑल्सो. BMC had invested in अंडरग्राउंड पार्किंगसाठी त्यांनी केलेलं. तर त्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे एवढं पोल्युशन, नॉईज आणि डस्ट पोल्युशन यायला लागलं. तिकडच्या सिनियर जो सिटीजन्स ग्रुप आहे त्यांनी BMC कडनं जाऊन ऑलमोस्ट करोडाचा प्रोजेक्ट थांबवलेला आहे. That is how residents can make impact. They have power to do that. So हा ALMचा कन्सेप्ट आपण असा वापरू शकतो इम्पॅक्टफुली की लोकांना किंवा अथॉरिटीला नंबर्स दाखवले की इट मेक्स अ डिफरन्स.